नमस्कार. काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर चांदीवाल यांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीमुळे काल राजकारणात खळबळ माजली होती. चांदीवाल कोण आहेत? चांदीवाल हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. अनेक महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडे होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या केसेसही त्यांच्याकडे होत्या. ड्रग्ज सेवनाच्या केसेस, ड्रग्ज पकडल्याच्या केसेस पण त्यांच्याकडे होत्या. मुंबई हायकोर्टाचा पूर्ण काळ पूर्ण करून ते निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांना एका आयोगावर नेमण्यात आले. त्या आयोगाने 2022 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक अहवाल सादर केला. त्या अहवालात काय आहे त्याबद्दल काल ते एबीपी माझावरती बोलले. हे प्रकरण काय आहे हे सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे. जेव्हा अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप झाले. पोलिसांच्या बदल्या करण्यात पैसे घेतले जातात असा आरोप त्यांच्यावर झाला आणि त्याहूनही खळबळजनक असा आरोप होता की पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हाताशी घेऊन आणि इतर पोलिसांना हाताशी घेऊन त्यांनी फरमान सोडलं होतं की दर महिन्याला त्यांना 100 कोटी रुपये हे खंडणी पद्धतीने जमा करून द्यायचे. 100 कोटी रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि हे इतके रक्कम आणि इतके पैसे जमा करून द्यायचे. जेव्हा बाहेर आलं तेव्हा खूपच खळबळ माजली. तेव्हाचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तक्रार केली. या सगळ्यामुळे इतका मोठा गहजब झाला की अनिल देशमुख यांना त्यांचं गृहमंत्रीपद सोडावं लागलं. कालांतराने अनिल देशमुख यांना अटक झाली आणि बराच काळ ते कारागृहात होते. आता नुकतेच ते बाहेर आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा हा सध्या कटोल हे जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाचे प्रमुख होते निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल. हेच चांदीवाल ज्यांनी काल एबीपी माझावर मुलाखत दिली आणि या आयोगाच्या अहवालाबद्दल माहिती दिली. या आयोगाने चौकशी करून 1400 पानांचा एक अहवाल 2022 साली सरकारला सादर केला. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर सरकारने तो अहवाल स्वीकारला पण तो अहवाल खुला केला नाही. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत या अहवालात काय म्हटलं होतं, चांदीवाल यांनी या अहवालात चौकशीअंती काय निष्कर्ष काढले होते हे कोणालाच माहिती नव्हतं. आणि जोपर्यंत सरकार हा अहवाल खुला करत नाही तोपर्यंत या अहवालामध्ये काय आहे हे कोणाला माहीत असता कामा नये. हा नियम आहे. अजूनही हा अहवाल सरकारनेच खुला केलेला नाही. 2022 साली उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं, कोसळलं आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा हा अहवाल खुला केला गेला नाही. हा अहवाल खुला केलेला नसताना सुद्धा काल चांदीवाल यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत या अहवालात काय आहे, त्यांच्या चौकशीच्या वेळेस काही त्यांच्या घटना या त्यांनी मुलाखतीत सांगितल्या. सरकारने अहवाल खुला केलेला नसताना अशा गोष्टी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगाव्या की नाही, योग्य आहे की नाही हे सांगणं याचा विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, त्यांनी काल मुलाखतीत काय सांगितलं हे फार महत्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मुलाखतीत असं सांगितलं की मी म्हणजे आयोगाने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना या प्रकरणात क्लीन चिट दिलेली नाही.
अनिल देशमुख हे सतत दावा करत होते की चांदीवाल आयोगाने मला क्लीन चिट दिलेली आहे आणि म्हणून चांदीवाल आयोगाचा अहवाल जरी सरकारने स्वीकारला असला तरी तो उघड केला जात नाही। त्यावर चांदीवाल यांनी आता असा खुलासा केला की मी अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिलेली नाही, मात्र अनिल देशमुख यांच्या विरोधात मला काही पुरावा सापडला नाही। पहिला प्रश्न असा आहे की ऐन निवडणुकीच्या काळात काहीच दिवस राहिलेत प्रचार संपायला। अनिल देशमुख यांचा मुलगा आज निवडणूक लढतोय। अशा या काळात मुलाखत देऊन अनिल देशमुख यांना आयोगाने क्लीन चिट दिलेली नाही हे का सांगितलं गेलं? मुद्दा क्रमांक 2, चांदीवाल यांनी या मुलाखतीत असं सांगितलं की ज्या वाझे यांना 100 कोटी गोळा करायला सांगितले होते त्या वाझे यांनी शपथपत्रात शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव घेतलं होतं, मात्र जेव्हा साक्ष द्यायची वेळ आली तेव्हा साक्षीत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव घेतलं नाही आणि त्यामुळे अहवालात शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं। जर अहवालात शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव वगळलेलं आहे तर का चांदीवाल यांनी हा घटनाक्रम कशासाठी सांगितला? त्यांनी का सांगितलं की वाझे यांनी शपथपत्रात अजित पवार आणि शरद पवार यांचं नाव घेतलं होतं आणि नंतर त्यांनी ते नाव घेतलं नाही? हे त्यांनी सांगण्याचं कारण काय? नंबर 3, त्यांनी असं सांगितलं की वाझे यांना खूप गोष्टी माहिती आहेत, त्यांनी मला खूप गोष्टी सांगितल्या, पण वाझे यांच्याकडे कशाचाच पुरावा नाही। वाझे हा अत्यंत हुशार माणूस आहे असंही ते म्हणतात चांदीवाल। मग एवढ्या हुशार माणसाने एकही पुरावा ठेवला नाही, एकही असा पुरावा ठेवला नाही जो स्वीकारला जाऊ शकतो। पुढे चांदीवाल यांनी असं सांगितलं की वाझे यांनी मला एक SMS दाखवला। हा SMS अनिल देशमुख यांचे पुत्र जे आता काटोल मतदारसंघाचे उमेदवार आहेत, या पुत्रांनी वाझे यांना एक SMS पाठवला होता आणि त्या SMS मध्ये त्यांनी 40 लाख रुपयाची मागणी केली होती। चांदीवाल असं म्हणतात की वाझे यांनी मला हा SMS दाखवला मोबाईलवर, पण असा मोबाईलवरती आलेला SMS हा पुरावा धरला जाऊ शकत नाही आपल्या कायद्यानुसार आणि त्यामुळे हा मी धरला नाही पुरावा म्हणून आणि याचा उल्लेखही केला नाही। प्रश्न असा आहे की जी गोष्ट आपण पुरावा म्हणून घेऊ शकत नाही, जी गोष्ट पुरावा म्हणून घेऊ शकत नाही म्हणून त्याचा उल्लेख केलेला नाही अहवालात, ती गोष्ट मुलाखतीत का सांगितली गेली? हे सांगण्यामागचं कारण काय? त्यांनी असंही सांगितलं की ठाण्याचे एक DCP सतत आमच्या ऑफिसमध्ये यायचे आणि साक्षीदारांवरती दबाव घालण्याचा प्रयत्न करायचे। याचा पुरावा आहे का? याचा पुरावा नाही। त्यांनी असंही सांगितलं की अनिल देशमुख आणि वाझे यांची भेट झाली होती, परमवीर सिंग आणि वाझे यांची भेट झाली होती, पण ह्या भेटी झाल्या होत्या असं मला कळलं। याचा ठोस पुरावा चांदीवाल यांच्याकडे आहे का? नाही। तरीही त्यांनी या गोष्टी सांगितल्या। म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव घेतलं होतं हे सांगितलं, अनिल देशमुख यांचा पुत्र याने 40 लाखाची खंडणी मागायचा SMS पाठवला होता हे सांगितलं, अनिल देशमुख यांना मी क्लीन चिट दिलेली नाही हे सांगितलं, अनिल देशमुख आणि वाझे भेटत होते, भेट झाली हे सांगितलं, परमवीर सिंग आणि वाझे यांची भेट झाली होती हे सांगितलं। या सर्व गोष्टी अहवालात नाहीत कारण या कुठल्याही गोष्टीचा पुरावा नाही। त्यांनी असं म्हटलं की परमवीर सिंग यांनी जे जे सांगितलं मला ते परमवीर सिंग म्हणतात की या सगळ्या ऐकीव आहेत। परमवीर सिंग यांना असं कळले होते की याबाबत परमवीर सिंग हे पोलीस आयुक्त होते
पोलीस क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे, मोठा दबदबा आहे, ते एकही पुरावा त्यांनी दिला नाही. सगळ्या ऐकीव बातम्या त्यांनी मला सांगितल्या. जो सचिन वाझे आहे, जो अतिशय हुशार आहे असं चांदीवाल म्हणतात, त्यांच्याकडे पण एकही पुरावा नाही. एकही असा पुरावा नाही जो कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरला जाऊ शकतो. आणि त्यामुळे हे सगळ्यात शेवटी ते असं म्हणतात की माझ्याकडे पुरावाच नाही, मला कुठलाही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे मी अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिलेली असं म्हटलेलं नाहीये, फक्त त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही असं म्हटलेलं आहे. चांदीवाल इतकंच नाही म्हणत, ते असंही म्हणतात की माझ्यापर्यंत पुरावे पोहोचू दिले गेले नाहीत. हे चांदीवाल कसं काय म्हणू शकतात? चांदीवाल यांनी याचा काहीतरी पुरावा दिला पाहिजे. चांदीवाल हे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. कायद्यात फक्त पुरावा चालतो आणि जो पुरावा कायद्यात स्वीकारला जाऊ शकतो तोच पुरावा हा ग्राह्य धरला जातो. नाहीतर पुरावे अनेक मिळू शकतात. अनेक अशा गोष्टी असतात जिथे पुरावे नसतात, मग ते मान्य नाही करता येत. कारण आपल्या कायद्यात संशय जरी आला की हा निर्दोष आहे तर त्याला दोषी नाही ठरवता येत असा आपला कायदा सांगतो. हे सर्व त्यांना चांदीवाल यांना 100% माहिती असणार, कारण त्यांनी आपली मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कारकीर्द पूर्ण केलेली आहे. आणि पूर्ण करून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आयोगावरती त्यांची नेमणूक झाली आणि त्यांनी हा अहवाल दिला. ज्या गोष्टींचा पुरावा त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांनी अहवालात मांडल्या नाहीत, त्या सर्व गोष्टी त्यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत कशासाठी सांगितल्या. आणि नुसत्या सांगितल्या नाहीत, तर हा अहवाल 2022 साली सादर करण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर त्यांचं सरकार पडलं आणि एकनाथजी शिंदे यांचं सरकार आलं. म्हणजे 22चे काही महिने, 23चं पूर्ण वर्ष आणि आता 24 नोव्हेंबर महिना आला. तोपर्यंत चांदीवाल हे कुणाशीही बोलले नाही. त्यांनी कसलंही वक्तव्य कधीही केलं नाही. आणि अचानक ऐन निवडणुकीच्या काळात ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर आले. त्यांनी मुलाखत दिली आणि मुलाखतीत सुद्धा जो पूर्ण अहवाल आहे त्याच्याबद्दल न सांगता काही निवडक गोष्टी सांगितल्या. हे जे सर्व चाललं आहे ते धोकादायक आहे, धक्कादायक आहे. हे महाराष्ट्रात होऊ नये असं मी वारंवार म्हणते. कारण जर कायद्याचं राज्य महाराष्ट्रातून गेलं तर महाराष्ट्राचा पूर्ण बट्ट्याबोळ होईल. चांदीवाल यांनी ही मुलाखत द्यायला नको होती असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. कारण एकदा तुम्ही अहवाल दिलाच सरकारला की तुमचा कार्य संपतं. ज्या मुलाखती तुम्ही घेतल्यात, ज्या ग्राह्य होत्या, ज्यांचे पुरावे होते, त्यांचा उल्लेख तुम्ही अहवालात केलेला आहे आणि तो अहवाल कधी उघड करायचा याचा सर्व अधिकार सरकारला असतात. ज्या गोष्टी तुम्हाला कळल्या, ज्याचे पुरावे नाहीयेत, त्या गोष्टी उघड होता कामा नयेत. कारण आयोगाचे प्रमुख म्हणून अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेल्या असतील, पण पुरावे नसतील तर त्या सांगायच्या आणि त्यामुळे काही जणांना धोका पोहोचू शकतो, काही जणांना धक्का लागू शकतो. त्या गोष्टी सांगायच्या हे योग्य आहे असं मला वाटत नाही. चांदीवाल यांनी या निवडणुकीच्या काळात ठराविक वक्तव्य करून एबीपी माझाला मुलाखत का दिली याबाबत महाराष्ट्राच्या जनतेने निश्चितपणे विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.